नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 20 गुणांची आहे आणि चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला ती नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. 9वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातला जो काही पहिला विभाग आहे त्यात 5 प्रकरणं आहेत, पाठ आहेत आणि त्या 5ही पाठांवर आधारित ही प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. आपण हे 9वीला असाल तर आपण त्या 5 पाठांचा व्यवस्थित अभ्यास करून ठेवा. धड्याखालचे जे काही प्रश्न आहेत ते व्यवस्थित तयार करा. तशाच पद्धतीचे प्रश्न आपल्याला चाचणीसाठी विचारले जातील. साधारणतः 20-22 ऑगस्टला आपल्याला प्रथम चाचणी परीक्षा द्यावयाची आहे. ही चाचणी 20 गुणांची आहे आणि यासाठी आपल्याला 1 तासाचा वेळ दिला जाईल. अशाच प्रकारचा पेपर असेल, त्याच ठिकाणी उत्तरं लिहायला तुम्हाला जागा दिली जाईल. उतारा वाचायचा आहे आणि त्यावर आधारित कृती सोडवायच्या आहेत. पण त्याआधी जर आपण व्यवस्थित सराव केलेला असला तर अचूक उत्तरं लिहायला मदत होते. त्यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न आहे. तत्पूर्वी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत तर सहज पोहोचेलच. त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली जी काही प्लेलिस्ट आहे घटक चाचणीची, ती प्लेलिस्ट अवश्य पहा किंवा चॅनलच्या होमपेजवर जाऊन आपल्याला हवी तीच प्लेलिस्ट पाहता येईल आणि तिचा व्यवस्थित अभ्यास करा. मराठी विषयाचा तुम्हाला संपूर्ण अभ्यास करायचा असेल 9वीचा तर मराठी विषयाची स्वतंत्र प्लेलिस्ट आपल्या चॅनलवर आहे. त्यानंतर वारंवार होणाऱ्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिकासुद्धा यासारख्याच तुमच्यापर्यंत सरावासाठी पोहोचत राहतील. इयत्ता 9वी मराठी घटक चाचणी क्रमांक 1 गुण 20. बघा पहिला प्रश्न. उतार्याच्या आधारित सूचनेनुसार कृती करा. 2 गुणांसाठी आपल्याला हा एक उतारा दिला आहे बघा आणि त्या उतार्यावर आधारित पहिली कृती विचारलेली आहे. उतार्याचं तुम्ही वाचन करायचं आहे आणि त्यानंतर त्या विचारलेल्या कृतीची उत्तरं या ठिकाणी आपण शोधायची आहेत. बघा, मी अंडरलाईन करून ती उत्तरं त्या ठिकाणी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नात्याच्या विणीसाठी योजलेले विशेषण ते आहे घट्ट, सुंदर आणि मजबूत. हे 3 शब्द तुम्ही मला शोधून दाखवायचे आहेत. त्यानंतर आकृतिबंध पूर्ण करा. मुलाला घडवताना आईच्या कृतीचे विशेष. बघा आता या ठिकाणी उबदार शाल आणि कणखर ढाल. शेवटून 3ऱ्या ओळीवर हे उत्तर दिलेलं आहे. त्यानंतर 3रा भाग बघा. माणसाच्या जडणघडणीत असलेले नात्यांचे महत्त्व सोदाहरण स्पष्ट करा. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. बघा ते उत्तर. लहानपणी बाळाला स्वतःचे पालनपोषण कसे करणे, संरक्षण करता येणे शक्यच नसते. त्या काळात आई बाबा त्याला मदत करतात. म्हणजे बालवयात ही नाती खूप महत्त्वाची असतात. तर तरुण वयात शेजारी, मित्र व तत्सम नाती उपयोगी पडतात. मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षक उपयोगी पडतात. वृद्धापकाळी माणूस कमकुवत बनतो. त्या काळात त्याची तरुण मुले त्याची देखभाल करतात. अशा प्रकारे जीवन चालू राहण्यासाठी वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळी नाती मदत करतात. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की हा पाठ कोणत्या पाठातला आहे. तर तो पाठ आहे नात्याची घट्ट वीण. त्यावर आधारित ते सर्व प्रश्न तुम्ही व्यवस्थित तयार करून ठेवा. असाच एखादा प्रश्न आपल्याला परीक्षेला येऊ शकतो. पुढचा प्रश्न कृती 2. खालील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य आपल्याला विचारलेलं आहे. तर त्याच्यातलं साम्य आहे वृक्ष मान अपमान जाणत नाहीत आणि संत निंदास्तुती समान मानतात. या पद्धतीने दोघांमधलं एक साम्य या ठिकाणी लिहायचं आहे आणि ही कृती आपल्याला या कवितेच्या आधारे सोडवायची. अभंग आहे बघा. जैसा वृक्ष नेणे संत नामदेवांचा 2राच अभंग आहे. त्यावर आधारित ही कृती विचारलेली आहे.
त्यानंतर दुसरी कृती, खालील विधानांपैकी सत्य विधान ओळखून लिहा. 2 गुणांसाठी. संतांचे वचन वृक्षाप्रमाणे असते. संतांना सन्मानांची अपेक्षा असते. संत निंदास्तुती समान मानत नाहीत. याच्यातलं सत्य विधान आहे पहिलं विधान, जे आहे संतांचे वचन वृक्षाप्रमाणे असते. ते विधान आपण अचूक ओळखून लिहिलं की आपल्याला 1 मार्क्स या ठिकाणी नक्की मिळेल. पुढचा प्रश्न बघा. प्रस्तुत अभंगातून संतांना दिलेल्या वृक्षाच्या उपमे संदर्भातील तुमचे मत स्पष्ट करा. प्रस्तुत अभंगात संत नामदेवांनी संतांना वृक्षाची समर्पक उपमा दिली आहे. वृक्ष उदार वृत्तीने माणसांना पाने, फुले, फळे व सावली देतात. त्याप्रमाणे संत सज्जनही निरीच्छ वृत्तीने माणसांना ज्ञानदान करतात. वृक्षांना मानापमान नसतो, तसे संतांनाही निंदास्तुती समान असते. या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करायचे. त्यानंतर पुढचं बघा. विभाग 3 स्थूल वाचनावर आधारित हास्यचित्र हा जो काही पाठ आहे 5वा तुमचा स्थूल वाचनाचा, त्यावर आधारित 4 गुणांसाठी हे प्रश्न विचारलेले आहेत. हा एकच पाठ आहे, याच्यावरचे प्रश्न तुम्हाला नक्कीच येतील. बघा 2 कृती तुम्हाला सोडवायच्या आहेत. 1. लहान मुलांची हास्यचित्रे काढणे अवघड आहे, याबाबत तुमचे मत स्पष्ट करा. बघा त्याचं उत्तर. लहान मुले निरागस असतात. त्यांच्या सवयी व आवडीनिवडी यांचे बारकाईने निरीक्षण करणे चित्रकाराला गरजेचे आहे. लहान मुलांचा चेहरा, त्यावरचे भाव व त्याच्या हालचाली रेषांमधून अचूक टिपता यायला हव्यात. शरीराच्या प्रत्येक अवयवाचा आकार शरीराच्या प्रमाणबद्धतेत लहान करावा लागतो. या सर्व कारणांमुळे लहान मुलांची हास्यचित्रे काढणे अवघड असते, असे मलाही वाटते. त्यानंतर पुढचं. हास्यचित्रातील मुले या पाठाच्या आधारे व्यंगचित्राची वैशिष्ट्ये लिहा. बघा व्यंगचित्राची 4 वैशिष्ट्ये आपल्याला लिहायची आहेत. पहिलं आहे, व्यंगचित्र हे हास्यचित्राच्या पुढचा टप्पा आहे. दुसरं, केवळ हसवणे हा हेतू नसतो. 3. आपल्याला ते काहीतरी सांगू पाहतात. 4. गमतीदार विचार मांडलेला असतो. त्यानंतर तिसरं, व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुणदोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे, हा विचार सोदाहरण स्पष्ट करा. 2 गुणांसाठी. उत्तर. व्यंगचित्राचा केवळ हास्य हा हेतू नसतो. माणसाच्या विसंगत वर्तनावर बोट ठेवण्याचा नेमकेपणा व्यंगचित्रात असतो. ते व्यक्तीचे गुणदोष मांडते. उदाहरणार्थ, लहान मुलांना मोठ्या वस्तूचे आकर्षण असते, तर वय वाढल्यावर बाह्य आकाराचे आकर्षण संपते आणि छंद जोपासले जातात. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर कंप्लीट करायचे. त्यानंतर व्याकरण घटकासाठी पुढचा प्रश्न. खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा. 2 गुणांसाठी. 1. व्रताने स्वतःला बांधणारा, व्रतस्थ. गावातील रहिवासी, ग्रामस्थ. त्यानंतर ब भाग. पुढील ओळीतील उपमेय व उपमान ओळखून अलंकाराचे नाव लिहा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. या ओळीमध्ये उपमेय आहे नाम, उपमान आहे अमृत आणि अलंकार आहे व्यतिरेक. त्यानंतर क भाग बघा 2 गुणांसाठी. पुढील शब्दांना प्रमाण भाषेतील शब्द लिहा. कठिया, गुरव. सी, थंडी किंवा हिव. काईसिया, कशाची. कवणी, कोणीतरी. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीची मराठी विषयाची प्रथम घटक चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली आहे. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.